आज आम्ही चाललोय अमोल भाऊच्या लग्नाची उरलेली सुरलेली शॉपिंग करायला। आज आमच्या सोबत धनू आणि कल्याणी सुद्धा येणार होते। मज्जा मस्ती करत करत आजचा दिवस आम्ही सुरू केला होता। सर्वात आधी आम्ही गाडी पार्क केली आणि त्यानंतर ठरवलं की आपण पायीच फिरणार। फिरता फिरता आम्हाला मेहंदीवाला दिसला। मग म्हटलं चला आपण एकदा नवरीची मेहंदी फायनल करूया। मेहंदीवाल्याला गुलाबी हिंदीमध्ये जबरदस्त डिस्काउंट मागितला, पण ती हिंदी ऐकून हे बाकीचे सगळे हसायला लागले। मग त्यांचं बघून मला हसायला आलं आणि जाम ठसका लागला। त्यानंतर गेलो ज्वेलरी शॉप मध्ये, कारण की अमोल भाऊच्या लग्नासाठी मी जी साडी घेतलेली ना त्यावर मला मॅचिंग हार घ्यायचा होता। त्यांनी जो पहिला हार दाखवला ना तोच मला खूप जास्त आवडला। मी ही अमोल भाऊच्या लग्नात साडी घालणार आहे आणि त्यावर तो परफेक्ट मॅच होत होता। मग काय तो हार मी फायनली घेतला आणि त्यावर मला हे पर्स सुद्धा गिफ्ट भेटलं होतं। रस्त्याने एड्यावानी मस्ती करता करता आम्ही पोहोचलो अमोल भाऊला चप्पल घेण्यासाठी। आम्हाला एक हळदीसाठी कोल्हापुरी चप्पल घ्यायची होती आणि लग्नामध्ये ना नवरदेवाची जी जुती असते ना ती जुती घ्यायची होती। तर फायनली आम्हाला जे हवं होतं ते आम्हाला भेटलं आणि इथं सुद्धा आमची मस्ती ना कमी नव्हती होत, नुसती खिकी खाका करत होतो। घरी जाताना हर्षद बघा त्याच्या धुंदीत नाचत चालला होता। हे समोरचं कपल बघताय, यांना आमच्यासोबत काहीच घेणं देणं नव्हतं। मागच्या मागे आम्ही गायब जरी झालो असतो ना तरी यांना कळालं नसतं। लग्नाचं सर्व राहिलेलं सामान घेऊन आम्ही पोहोचलो लाईटाच्या शॉप मध्ये, कारण की आपल्या नवीन घरासाठी आम्हाला लाईट्स घ्यायचे होते। गाडीमध्ये आपल्या नवीन घराचं सामान टाकलेलं होतं म्हणून हर्षदन मी एकाच सीटवर बसलेलो होतो आणि ऋषीचं बघा इथे पण पागलपण चालूच होतं, म्हणून आम्हाला ना खूप जास्त हसायला येत होतं। त्यानंतर आम्ही नवीन घराकडे तो सामान टाकला आणि घरी आलो। घरी येऊन मला ना खिचडी बनवायची अजिबातच इच्छा नव्हती, पण तरी पण मला बनवावं लागणार होतं, कारण की ऋषीला आणि हर्षदला घरीच खायचं होतं। उरलेली सुरलेली शॉपिंग असते ना त्यामध्ये पूर्ण दिवस निघून जातो। तर आज मी ना खूप जास्त थकलेले, आता मी डायरेक्ट झोपून राहणार आहे। भेटूयात नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।